हे एव्हरीवन, संजना हियर अँड वेलकम बॅक. ॲक्च्युली खूप दिवसांनी परत एकदा चॅलेंज व्लॉगमध्ये आलो आहे. 30 डेजचा व्हिडिओ चॅलेंज केल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स आला होता की 100 डेजचा पण करेल, बट अनफॉर्च्युनेटली तो फेल झालेला आहे. मनालीमध्ये गेलेलो, मग त्यात ते खूप जास्त एडिट करायला टाईम नाही भेटलेला. सो दॅट्स वाय प्रॉपरली पोस्ट नाही करता आले. आणि त्यानंतर मी इकडे आल्यानंतर सगळे एडिट करून एकसाथ पोस्ट केलेले. तरीही मी होप सोडलेली नाही आहे. आय विल डू इट अँड आय कॅन डू इट. सो आजपासून परत एकदा ती सिरीज स्टार्ट करते. त्या लास्ट डेपासून 35पर्यंत झाले आय गेस. 36 डेपासून टिल 100 डेज आपण परत एकदा सिरीज कंटिन्यू करतो आहे. दिस इज डे 36 and let's go. So many of you might know about Spandan. It is a state level competition for medical students which is conducted by MUHS आणि त्यामधला जो फाईन आर्ट्सवाला इव्हेंट आहे ते यावेळेस आमचं कॉलेज होस्ट करणार आहे. इट इज गॉन बी हेल्ड ऑन 17th, 18th and 19th एप्रिल. टुडे इज 17th. सो आम्ही बसमधनं एन्जॉय करत मस्त चाललो आहोत रॅलीसाठी. येप, टुडे इज दी रॅली फॉर स्पंदन ॲट कोपरगाव. सो हिअर वी गो. संध्याकाळी 5 to 6च्या दरम्यान आम्ही रॅलीसाठी कोपरगावमध्ये पोहोचलो अँड फ्रॉम देअर ऑनवर्ड्स आमची रॅली स्टार्ट झाली. इट वॉज फॉर अराउंड 1 hour. नॉट कंटिन्युअसली आम्ही चालत होतो, बट स्टॉप घेऊन चालायचो. द प्रिन्सिपल्स ऑफ ऑल कॉलेजेस, टीचर, फॅकल्टीज वर प्रेझेंट देअर. स्टुडंट्स फ्रॉम ऑल 5 campuses was there. It was not so long rally, but it was a rally. Somehow it ended in an hour and then we went back to our campus. सो गाईज, वी आर बॅक इन आवर कॅम्पस. आणि आमचा कॅम्पस असा दिसतोय जणू लग्न कार्याचा हॉलच आहे. लेट मी शो यू. सो आमचा कॅम्पस कधीच असा नव्हता जसा 2 दिवसात झाला आहे. ॲक्च्युली फॉर स्पंदन खूप सारे डेकोरेशन्स केले होते. बाहेरच्या स्टुडंटसाठी डायनिंग हॉल, देन पुन्हा गेस्टसाठी एक मोठा ऑडिटोरियम लाईक हॉल केलेला. अँड दॅट्स ऑल. सो बाकी बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.